नागपुर में पत्रकारों से बात करते हुए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पर सीधा हमला बोला। उन्होंने कहा कि पटोले ने उनके पिता का उल्लेख कर राजनीतिक स्तर गिराया है। बावनकुले ने चेतावनी दी है कि ऐसे बयान जनता पसंद नहीं करेगी और चुनाव में इसका खामियाजा कांग्रेस को भुगतना पड़ेगा। उन्होंने कहा कि परिवार का अपमान करके चुनाव जीतने की कोशिश पटोले को राजनीतिक रूप से भारी पड़ेगी। महायुति के भीतर मित्र पक्षों के बीच चल रही चुनावी स्पर्धा पर बावनकुले ने कहा कि ये एक मैत्रीपूर्ण मुकाबला है और इससे कोई मतभेद नहीं पैदा होगा। उन्होंने स्पष्ट किया कि मतों के विभाजन को लेकर वो चिंतित नहीं है, क्योंकि जनता विकास कार्यों के आधार पर बीजेपी और महायुति को ही बहुमत देगी। विरोधियों पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस का जहाज बुरी तरह डगमगा चुका है, जिससे उनके नेता बौखलाकर अनर्गल बयान दे रहे हैं। महाविकास अघाड़ी पर प्रहार करते हुए बावनकुले ने कहा कि इस गठबंधन की कोई वैचारिक भूमि नहीं है। उनका मकसद सिर्फ बीजेपी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को निशाना बनाना है। उन्होंने भरोसा जताया कि कितनी भी साजिशें रची जाएं, जनता महायुति के विकास मॉडल पर ही भरोसा करेगी। साथ ही उन्होंने स्पष्ट किया कि रविंद्र चौहान और अन्य नेताओं के स्थानीय बयानों का राज्य स्तरीय गठबंधन पर कोई प्रभाव नहीं पड़ेगा और 2 तारीख के बाद महायुति पहले से अधिक मजबूत दिखाई देगी। त्यांच्याकडूनच तुम्हाला एक मोठं आव्हान मिळत आहे। मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे। मतांचं विभाजन होत आहे, लाडक्या बहिणी असेल का हिंदुत्ववादी मत असेल, नाही त्याची आपण फार काळजी करायची नसतं। शेवटी मताचे विभाजन होईल की काय होईल, पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती 2-3 बहुमताने येईल, 51% मतं घेऊन येईल। शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतोय। कुठे आम्ही मित्रपक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही। विरोधकांकडनं प्रचाराची पातळी खालावते असं तुम्हाला वाटतं का? वैयक्तिक चालले विरोधक? नाही, विरोधक हे घाबरलेले आहे, त्यांना काँग्रेसचं जहाज डुबताना दिसत आहे। हर्षवर्धन सपकाळ वाईट स्टेटमेंट करताय, वाईट बोलतायत, इकडे नाना पटोले वाईट बोलायला लागलाय, वडेट्टीवारनी पातळी सोडली आहे, त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे। पण शेवटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली, आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवतात। विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केली असं ठाकरे गट म्हणालेलं आहे मुंबईमध्ये। नाही, त्यांचं काय चालतंय आपल्याला काही कळत नाही, त्यांचे अविचारी आहेत। हे सर्व लोक महाविकास आघाडीचे एक आले आहेत, हे केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून एक आले आहे। यांची वैचारिक काही मूल्यता नाही आहे, यांची वैचारिक पातळी नाही आहे आणि महायुतीचा जसा विचार आहे एकसंघ, तसा महाविकास आघाडीला कुठे विचार नाही। वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक केवळ भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना एकटं पाडण्याकरता, देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता यांची ही महाविकास आघाडी आहे। पण विधानसभेच्या निवडणुकीचे परास्त झाले आणि यावेळी यांनी किती षडयंत्र केले, काही विचार केला, एकत्र असले की नसले आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही विकासावर मत मागतोय, विकसित महाराष्ट्र 2047 करता मत मागतोय आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला मत देईल। यांच्या विचारांना आमची युती झाली होती, त्यामुळे रवी चव्हाण यांच्या बोलण्याला युती तुटणार नाही, युती अटळ असेल असं एकनाथ शिंदेंनी काल म्हटलं। मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणजीच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे। ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढतोय त्या ठिकाणी ते भाजपाचं आम्ही आपल्या पक्षाचं काम करतोय, त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे। पण ज्या ठिकाणी भाजपच लढत आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला निवडून आणण्याकरता। त्यामुळं राज्यस्तरीय महायुतीवर काही याचा फरक पडतो का, तर फार फरक पडत नाही। हे तालुकास्तरीय किंवा नगरपंचायतस्तरीय नगरपालिका स्तर महायुतीमध्ये काही आम्ही मित्र पक्ष लढतो आहे, त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करताय, देवेंद्रजी प्रचार करताय, आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाणही प्रचार करताय। त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप करताच बोलावं लागेल। तुम्ही म्हणता की मैत्रीपूर्ण लढत होते राज्यामध्ये अनेक ठिकाणी, मात्र प्रचारात आरोप प्रत्यारोप हे सिगेला आता त्यांचा कॅन्डिडेट निवडून आला का त्यांची तारीफ करतील का? हे तर तुम्हालाही माहिती आहे। काही तर बोलावं लागेल, काही तर सांगावं लागेल। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये फार काही डोकं लावायचं नसतं। त्या ठिकाणी हे
प्रचारामध्ये चालतं की आपण टीका करू. सिंधुदुर्गमध्ये सीगेला पोहोचलाय. काही सिगेला पोहोचत नाही आहे, काही बोलतं काही यातनं काही फरक पडत नाही आहे. उद्या तुम्हाला दिसेल 2 तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे. राज्य समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. लक्ष्मण हाके म्हटले की या हिवाळी अधिवेशनात बैठक घेतली जाणार का? या निवडणुकीतही ओबीसीचा मुद्दा तेवढाच जास्त निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटी समोर यायचं असेल, कॅबिनेट सब कमिटी समोर यायचं असेल, त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक घेऊ. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला